ना आपण फिशचं कटलेट करणार आहे. त्याच्यासाठी आहे ना मी हे पोपट मासा जो असतो तो मोठा मासा असतो त्याचे पीस मी एक शिट्टी काढून शिजवून घेतलेले आहेत. आता ह्याचे आहे ना आपण सगळे काटे काढून घेणार आहे. आता अशा पद्धतीने ना आपण ह्याच्यामधले सगळे काटे आहेत ते वेगळे करून घेतलेले आहेत आणि हे फिश पूर्णपणे आपण हे जे मच्छीचं जे मासे आहे ते पूर्णपणे आपण वेगळं केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये शिजवताना ना मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि एक शिट्टी काढून घेतलेली आहे. आता आपण ना असं एक मसाला करून घेणार आहे. अख्खे धने, त्याच्यानंतर बडीशेप आणि जिरं आणि हे थोडेसे आपण त्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे. आता हे आपण सगळं भाजून एक पावडर बनवून घेणार आहे. आता मच्छीचं कटलेट करण्यासाठी मी काय केलं आहे की एक बटाटा मोठा उकडून घेतलेला आहे आणि हे जे आपण मच्छीचं सगळं बोनलेस करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ही जी धने जिरे आणि ओव्याची पूड केलेली आहे ती, त्याच्यानंतर हा जो आहे त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं लसूण असं आणि कढीपत्ता असं टाकून एक वाटण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे जे आहे ते ब्रेड क्रम्स आहे हे मी घरीच करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हा पण एक, त्याच्यानंतर हे जे आहे हा आहे आपला मालवणी मसाला आहे. थोडीशी हळद आहे कारण मी मच्छीत पण आणि थोडंसं बटाट्यात पण मी हळद टाकलेली. त्यानंतर मीठ आहे चवीनुसार आणि हा आहे आपला कांदा लसूण मसाला. त्याच्यानंतर हा आहे आपला लाल तिखट आणि हे हिंग पावडर घेतलेली आहे थोडीशी. आता आपण काय करायचं आहे, कांदा, मच्छी आणि बटाटा आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले आता घालणार आहे. हे सगळे मसाले घातले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी जिऱ्याची पूड आहे ती आपण अर्धा चमचा टाकतो आहे. त्याच्यानंतर पाऊण चमचा आपण हिरवी पेस्ट टाकतो आहे, थोडी जास्त टाकायची ही. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहे लिंबाचा रस. हा मोठा एक चमचा लिंबाचा रस आहे. आता ह्याच्यात आपण आहे ना थोडंसं ब्रेड क्रम्स टाकून घेऊया, अर्धा वाटी. त्याच्यानंतर आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याचं आपण आहे ना हवे त्या आकारात टिक्की बनवून घेणार आहोत. असं छानपैकी तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही बनवून घ्या. आणि हे सर्व बनवून झाल्याच्या नंतर आपण आहे ना थोडा वेळ 10 मिनटं ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे हे पूर्ण सेट होऊन जाईल त्याच्यासाठी. आता हे आपण आहे ना 10 मिनटं फ्रीजमधनं काढून घेतलेले आहे ठेवून. आता हे आहे ना हे आपण कॉर्नफ्लॉवरचं असं पातळ असं बॅटर बनवलं. त्याच्यानंतर त्याच्यात घोळवून घ्यायचं आणि मग नंतर आहे ना आपलं हे ब्रेड क्रम्समध्ये चांगलं त्याला घोळवून घ्यायचं. त्याच्यानंतर आता तेल आहे ना जरा मीडियम ठेवायचं, तापवायचं. त्याच्यानंतर हे सर्व सोडून आहे ना आपण हे तळून घेऊया. अशा प्रकारे आपण नाही ना गोल्डन असं ह्याला तळून घ्यायचे. असं छान असे कुरकुरीत असे हे आपले फिशचे कटलेट होतात. अशा प्रकारे आपले ना फिशचे कटलेट तयार झालेले. असं पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला हे कटलेट कसे वाटले ते. धन्यवाद.